नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीची बैठक होते। शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या सोबत ही बैठक होते। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देण्याचा मुंबई विमानतळावरच्या बैठकीमध्ये शहांनी शब्द दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये बैठक शिंदे, फडणवीस, अजित पवारांसोबत अमित शहांची बैठक होत आहे। 40 ते 45 मिनिटे ही बैठक झाली। महायुतीच्या जागावाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाणार हा शहांनी शब्द दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीमधील इतर घटक पक्षांना देखील सन्मानपूर्वक जागा देण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर निवडून येणाऱ्या जागांची घोषणा लवकर करण्यावर चर्चा झाली आहे। त्याचबरोबर महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा दिल्लीत होण्याची शक्यता आहे। अजित पवार आणि अमित शहांची मुंबई विमानतळावर भेट झाली। अमित शहा मुंबईतून निघताना अजित पवार भेटल्याची माहिती आहे। अजित पवारांसोबत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते। तर वर्षावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसोबत निवडणुकीवर शहांची चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर काल रात्री सह्याद्रीवर शहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची बैठक पार पडली। जागावाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। फक्त मला पहिल्यांदा एकदा कळू द्या की महायुतीची बैठक होणार होती असं आपल्याला कुणी सांगितलं? महायुतीची बैठक होणार होती असं कुठेही त्या ठिकाणी चर्चाही नव्हती आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर किंवा संध्याकाळी आल्यानंतर अमितभाई त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते। संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली। त्यामध्ये काय वावगं वाटण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा ज्या काय जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्या